नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुंडे सर लोकराज्य अकॅडमी पुणे भोसरी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीपासून यूपीएससी पर्यंत प्रत्येक घटकाला लसावी आणि मसावी हे घटक विचारले जातात किंवा संदर्भित प्रश्न सुद्धा विचारले जातात। त्यासाठी आपल्याला व्यवस्थितरित्या एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण लसावी मसावी जे की सांख्यिक प्लस शाब्दिक उदाहरणे काय विचारले जातात आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला लसावी मसावी काढून त्या उदाहरणाचं सोल्युशन कसं करावं याबाबतची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, चॅनलला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। चला तर मग मित्रांनो, आपण चालू करून देऊ लसावी आणि मसावी। सर्वप्रथम मित्रांनो, लसावी आणि मसावी या शब्दाचा अर्थ काय होतो ते पाहू। लसावी लघुत्तम, सामायिक, विभाज्य। लक्षात घ्या काय, लघुत्तम, सामायिक, विभाज्य म्हणजे लसावी। त्यानंतर मसावी, मसावी महत्तम, सामायिक, विभाजक। काय म्हणतात, विभाजक, विभाजक। याला इंग्लिश मध्ये LCM म्हणतात, लिस्ट, सॉरी LEAST, लिस्ट, कॉमन, लिस्ट, कॉमन, मल्टिप्लर, मल्टीप्लियर। ओके। आणि त्यानंतर या मसावी HCF म्हणतात, हायेस्ट कॉमन फॅक्टर, कॉमन फॅक्टर, हायेस्ट कॉमन फॅक्टर, लिस्ट कॉमन मल्टिप्लियर। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, लसावी आणि मसावी शब्दशः याचा अर्थ अशा पद्धतीने होतो। त्यानंतरचा विषय असा आहे मित्रांनो, आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे गणिते विचारतात ते सुरुवातीला पाहू। एक तर पूर्ण संख्या असतात, दशांश अपूर्णांक असतात, त्यानंतर साध्या अपूर्णांकामध्ये सुद्धा विचारतात बरं का, लसावी आणि मसावी एखाद्या साध्या अपूर्णांकात सुद्धा विचारतात। आणि त्या सरते शेवटी शाब्दिक उदाहरणे सुद्धा या घटकावर विचारली जातात, शाब्दिक उदाहरणे सुद्धा या घटकावर विचारले जातात। म्हणजे असे विविध प्रकारचे तुम्हाला मिश्र स्वरूपात प्रश्न येऊ शकतात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काळकाम वेग सोडवायचा असेल किंवा रेल्वे हा घटक सोडवायचा असेल, काळकाम वेगामध्ये सुद्धा तुम्हाला लसावी मसावीचा उपयोग होतो, रेल्वे या घटकामध्ये सुद्धा तुम्हाला लसावी मसावीचा उपयोग होतो, तुम्हाला वयवारी या घटकामध्ये सुद्धा लसावी मसावीचा उपयोग होतो। तुम्हाला एखादं रिझनिंग शोधायचं आहे, रिझनिंगचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय, तेव्हा सुद्धा लसावी मसावी या घटकाचा उपयोग होतो। म्हणून आपण खास लोकराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर हा उपक्रम म्हणजे हा चॅप्टर पूर्णपणे शिकत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्याकडे माझा नंबर सेव्ह नाही त्यांनी माझा नंबर सुद्धा सेव्ह करायचे, 96 65 48 40 48। लक्षात घ्या मित्रांनो, प्रत्येक गणिताचं सोल्युशन म्हणजेच लोकराज्य अकॅडमी, लक्षात ठेवा। कारण येथे पूर्ण महाराष्ट्रातील कॉम्पिटिशन पाहता येतोय, महाराष्ट्रातील काय घडामोडी चालू आहेत, महाराष्ट्रातील विद्यार्थी लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला कनेक्टेड आहेत, कशा पद्धतीने आपल्याला त्याला म्हणजे नेमकं काय चाललंय, परीक्षा पद्धती बदलत चाललेली आहे, हार्डनेस बदलत चाललंय, तर कोणत्या चॅप्टरवर जास्त भर देऊन येणाऱ्या काळामध्ये हमखास यश मिळवता येईल यासाठी आपण
हे उपक्रम चालवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग एक एक करून पूर्ण संख्यावरील काही उदाहरणे बघू आपण. त्यानंतर दशांश अपूर्णांकावरील, अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे सरते शेवटी आपण एक एक करून पाहणारच आहोत. चला मग पहिलं उदाहरण घेऊ आपण. आणि साधं. आणि विद्यार्थी मित्रांनो, कसलाही लसावी मसावी दिल्यानंतर त्याची आडवी मांडणी व्यवस्थितरित्या करायची आणि आडव्या मांडणीतूनच आपल्याला त्याचं सोल्युशन करायचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. चला तर पहिला क्वेश्चन असा आहे, हे साधा आणि सोपा. प्रत्येक टाईपचे मी 3 किंवा 4 गणित घेणार आहे. हार्ड असेल तर 4 गणित पाहू आपण, आणि जर एकदम इझी असेल तर त्याचे 3 गणित पाहू. ओके. आता पहिली स्टेप म्हणजे इझी असते साधारणपणे. पहिला प्रश्न असा आहे, 12, 18 आणि 20 याचं काय करायचंय तुम्हाला, मसावी लसावी किती म्हणा. मसावी लसावी किती. आता विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न येणं बंद झाले, पण आपल्याला लसावी मसावी नेमकं काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यामुळे बघा, याला उभ्या मांडणीमध्ये अशी मांडणी करायची व्यवस्थितरित्या. उभ्या मांडणीमध्ये मांडणी केल्यानंतर लक्षात घ्या, याच्यामध्ये काय करणं गरजेचं आहे, 2नी भाग देऊन घ्या. सर्वात छोटी संख्या एखादी असते त्या संख्येने भाग देण्याचा प्रयत्न करायचा, कारण सोपं जातं पुढे पुढे. बेसक 12, 92, 18, 92, 20. बेसक 12, 92, 18, 92, 20. त्यानंतर याला आता कॉमन फॅक्टर एकच निघाला, 2. ओके. यांना सर्वांना भाग जाणारी संख्या कोणती आहे, 2. या संख्येनेच भाग जातो, म्हणजे 2 झाला. आता 3 ने भाग जातो का बघा याला. 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 10 ला 10. त्यानंतर परत 2 ने जातो का, बे 1 बे, 3 1 3, 3 ला 3, बे 5 10. आता मित्रांनो, याचा आपल्याला लसावी कसा काढायचा बघा. लसावी काढते वेळेस 2 फॅक्टर सगळेच घ्यायचे. 2 गुणिले 3 गुणिले 2 हा 2 गुणिले 1 गुणिले 3 गुणिले 5 हा काय आला आपला लसावी येतो. 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 1 12, 12 त्रिक 36, 36 पाचा 36 गुणिले 5, 5 1 30 ला 0, हाचेले 3 आणि 5 त्रिक 15 आणि 3 18, 180 आला आपला लसावी. काय आला, 180 लसावी आलेला आहे. ओके. 180 लसावी आला. तर सर मसावी काय असेल, हा काय आहे मित्रांनो, लसावी आहे, लक्षात ठेवा. तर मसावी काय असेल असा आपला प्रश्न असेल, तेव्हा मसावी म्हणजे या तिन्ही संख्येला भाग जाणारी कोणती संख्या आहे हो, एकमेव 2. म्हणजे त्याचा मसावी काय आला मित्रांनो, मसावी हा 2 आहे. म्हणजे मसावी 2 आणि लसावी किती, 180. अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये एखादं उदाहरण विचारलं जाऊ शकतं, किंवा या पार्श्वभूमीवर एखादं रिलेटेड उदाहरण विचारलं जातं, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघू आपण लगेच. जेव्हा जास्त संख्या असतात तेव्हा काय करायला पाहिजे, कितीही संख्या असू द्या अशाच पद्धतीने सोडवायचं. आणि तुम्हाला अशा संख्या दिल्या जातात की त्याचा एखादा कॉमन फॅक्टर असतोच, म्हणजे मसावी असतो प्लस मूळ संख्यांचा. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या किंवा समसंख्या किंवा विषम संख्या कोणतीही असू द्या, 43 आणि समजा 44 आहे, तर यांचा लसावी मसावी जेव्हा काढायला सांगतात तेव्हा तुम्हाला याचा मसावी कायम 1 असतो, लक्षात ठेवा. याचा मसावी किती असतो, 1 असतो. का हो, कारण याला 1 नेच भाग जाऊ शकतो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. आपण कसोट्यामध्ये शिकलेलेच आहोत. म्हणजे एखाद्या संख्येला फक्त 1 नेच भाग जातो. याला समूळ संख्या सुद्धा म्हणतात या 2 संख्यांना. म्हणून मसावी हा 1 येतो. आणि लसावीचा जर विचार केला, या 2 संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी, लक्षात ठेवा. या 2 संख्यांचा गुणाकार म्हणजे काय, लसावी. आपल्याला लसावी काढता येईल. म्हणजे मूळ संख्या असेल तर तिथे लसावी मसावी एकच असतो, लक्षात द्या. मसावी किती असतो, 1 असतो आणि लसावी त्यांचा गुणाकार असतो, लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, सोळा 32 36 48 56. आता खूप मोठं वाटतं पण एकदम सोपं असतं बरं का.
16, 32, 36, 48 आणि 56. 16, 32, 36, 48 आणि 56 या संख्यांचा तुम्हाला ल काढायचा आहे, म काढायचा आहे, दोन्ही पण काढायचे. ल म्हणजे लसावी पण काढायचंय, म म्हणजे मसावी पण काढायचंय. तर आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचंय पुढे. लक्षात घ्या. कम्प्लिटली अशाच पद्धतीने तुम्ही लसावी मसावी काढा. इतर कोणतीही पद्धत वापरू नका. त्यामुळे तुमचं चुकण्याची जास्त चान्सेस असतात. अशा पद्धतीने अजिबात चुकणार नाही तुमचं. लक्षात ठेवा. आता पहा मित्रांनो, येथे कोणत्या संख्येने भाग जातो. तुम्हाला येथे 4 ने भाग जाऊ शकतो. ज्यांचे गणित बऱ्यापैकी चांगलं आहे, पाढे पाठ आहेत, त्यांना लगेच लक्षात येतं या संख्येला 4 ने भाग जातो. पण आपण 2 नेही घालू शकतो, काय अडचण नाही. मी पण 2 नेच घालणार आहे बघा. ब्याटी 16, बे 1 बे, बे सक 12, बे 1 बे, बे 8 16, बे दुनी 4, बे छोक 8, बे दुनी 4, ब्याटी 16. यस. त्यानंतर बघा परत कोणत्या संख्येने भाग जातो. 2, बे छोक 8, ब्या 8 16, 92 18, बे 1 बे, बे दुनी 4, बे 1 बे, बे छोक 8. यस. आता मित्रांनो आपल्याला लक्षात आलं असेल, आता 9 या संख्येला 2 ने भाग जातच नाही. म्हणजे आपला मसावी क्लिअर झाला बरं का. 9 या संख्येला 2 ने भाग जात नाही आणि 4 या संख्येला 3 ने भाग जात नाही साधारणपणे. मग आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे आपला मसावी क्लिअर झाला. कोणते कोणते मसावीमध्ये फॅक्टर येऊ शकतात रे. 2 गुणिले 2 हे 2च मसावीमध्ये फॅक्टर येतात. 2 गुणिले 2 हे मसावी क्लिअर झाला. मसावी बरोबर आपला 4 आलेला आहे. परीक्षेमध्ये आपल्याला फक्त मसावी विचारला असेल तर पटकन आपल्याला येथेच पॉज करायचं आहे. येथे पॉज करा. तुमचं उत्तर आलेलं असेल. मसावीच विचारलाय, लसावी काढायची गरज पण भासत नाही त्यावेळी. मग त्यानंतर बघा परत 2 निघालतो. बे दुनी 4, बे छोक 8, 9 ला 9 खाली उतरून घ्या. बे सक 12, बे सती 14. त्यानंतर परत 2 जातो का. यस. घालून बघू आपण काय फरक पडतोय. बे 1 बे, बे दुनी 4, 9 ला 9, बे त्रिक 6, 7 ला 7. यस. आता पुढे परत बघा या 2 संख्येला 3 ने जातो. 7 ला 7 ही मूळ संख्या आहे त्याच्यामुळे तिला भाग जात नाही. 2 ही सुद्धा मूळ संख्या आहे म्हणून तिला पण भाग जाणार नाही. ते जशाच तसे असू द्या पण 3 आणि 9 ला भाग द्यावाच लागेल. जोपर्यंत 2 संख्येला भाग जात असतो तोपर्यंत आपल्याला स्टेप बाय स्टेप खाली भाग देत जावंच लागतं. लक्षात ठेवा. त्याप्रमाणेच 3, 1 ला 1, 2 ला 2, 3 त्रिक 9, 3 1 3, 7 ला 7. जशाच तसं. लक्षात आलं. आता याचे फॅक्टर सगळे आपल्याला सगळ्या फॅक्टरचा गुणाकार करून घ्यायचा आहे. बे दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 त्रिक 48. बघा मित्रांनो इथपर्यंत 48 आलं. बे त्रिक 6, 6 7 42 गुणिले 42 करायचंय आपल्याला. याला सुद्धा तुम्ही उभ्या मांडणीमध्ये करू शकता. रफ वर्क मध्ये 48 गुणिले 42. 8 दुनी 16 ला 6, 8 1, 6 दुनी 8 आणि 1 9 प्लस दिला. 8 चौक 32 ला 2, 8 3, 4 चौक 16 आणि 3 19. 6 9 2 11 ला 1, 8 1, 10 ला 0, 8 1 म्हणजेच 2016 हे तुमचं काय आलं लसावी आलेला आहे. ल काय आला मग 2016. अशा पद्धतीने कितीही मोठं देऊ द्या त्याच्यामध्ये तुम्हाला लसावी आणि मसावी अशा पद्धतीने काढता येतो. म्हणजे हायेस्ट जर नंबर दिले तरी तुम्हाला लसावी मसावी काढता आला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो थोडासा वेगळा आहे आणि त्यामध्ये फक्त तुम्हाला मसावी काढायला सांगितलं आहे. बघू आपण काय प्रश्न विचारलाय. एक 1365 त्यानंतर
1560 1560 व 1755 1755 चा मसावी किती? चा मसावी किती? चा मसावी, फक्त मसावी विचारलेला आहे. आता याच्यामध्ये तुमची गफलत होण्याची शक्यता असते बरं का, त्यामुळे तुम्हाला मसावी काढते वेळेस व्यवस्थितरित्याच काढावा लागतो. त्यासाठी तुम्हाला कसोट्या सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे. मी मागच्या काही सेशन मध्ये तुम्हाला कसोट्या हा टॉपिक सुद्धा शिकवलेला आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला कसोट्या माहिती, 3 ची कसोटी काय, 6 ची काय, 9 ची काय, त्यानंतर 5 ची कसोटी काय, 2 ची कसोटी काय, 11 ची कसोटी काय, 12 ची कसोटी काय, असे स्टेप बाय स्टेप आपल्याला सर्व माहित असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो लक्ष द्या इकडे, याला पण तुम्ही उभ्या मांडणीमध्ये मांडून घ्या. 1365 1560 1755 लक्षात लगेच आलं पाहिजे आपल्या. या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? तर 5 ची कसोटी काय सांगते बघा. 5 ची कसोटी बरोबर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 आहे, काय म्हणते? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 आहे त्या संख्येला 5 ने भाग जातो. आता मित्रांनो लक्षात घ्या, इथे पण 5 आहे एकक स्थानी, इथे 0 आहे आणि इथे 5 आहे. म्हणजे आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की येथे काय आहे? 5 ने भाग जाणाऱ्या संख्या आहे. त्यामुळे 5 ने भाग देऊन घ्या. 5 1 5, 5 2 10, 5 7 35. बघा मित्रांनो इथं 5 2 10, 3 उरलं, 5 7 35, 1 उरलं, 5 3 15. त्यानंतर बघा 5 3 15, 5 1 5, 5 2 10, 312 आलं. बरोबर, 312 आलं. त्यानंतर बघा 5 3 15, 5 5 25, 5 1 5. आता खरं जिकरीचं इथे काम आहे, लक्षात घ्या. जिकरीचं इथे काम आहे. बघा काय करणं गरजेचं आहे, बघा इथे लक्ष द्या. आता या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? तुम्ही कमेंट मध्ये आन्सर सुद्धा देऊ शकता. या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो सांगता येईल तुम्हाला? बघा 273, 312, 351 अशा ठिकाणी लक्षात घ्या. तुम्ही काय करणं गरजेचं आहे बघा. 7 ने जातो का, 13 ने जातो का, 19 ने जातो का, 23 ने जातो का, एवढं आपल्या माइंड मध्ये लगेच लक्षात आलं पाहिजे. आणि आपल्याला या 4 संख्यांनी भाग जातोय का लक्षात आलं पाहिजे. कारण 7 ची कसोटी नाही आपल्याकडे, 13 ची कसोटी नाही, 19 चा पाढा पाठ असणं गरजेचं आहे, 23 चा पाढा अर्धा तरी पाठ असणं गरजेचं आहे. मग 23 च्या पाढ्यामध्ये कुठं काय आपल्याला गावतंय का, 23 92 वगैरे गावतोय का, 13 च्या पाढ्यामध्ये गावतोय का, हे लगेच आपल्याला निदर्शनास आलं पाहिजे. तर बघू आपण 13 ला हे करून अप्लाय करून. 13 2 26, 13 1 13. यस गेला. त्यानंतर 13 1 13, 13 2 26, उरले 5, 13 4 52. त्यानंतर लक्ष द्या इकडे. 13 2 26, 13 3 39 जास्त होतं, 13 2 26, उरलं किती हो? 35 मधून 26 गेले, बरोबर 9 उरतात. 13 संग 78, 13 7 91, 13 7 91, 13 7 91. त्यानंतर पुढे बघू आपण काय होतं. 3 ने भाग जातो का? यस. आता या संख्येला 3 3 7 21, 3 8 24 आणि 3 9 27. आता कुठल्या संख्येला भाग जात नाही खाल्ल्या लक्षात घ्या. आता कुठल्या संख्येला भाग जातो का? अजिबात जात नाही. आता आपल्याला उत्तर काढायचंय. आपल्याला फक्त काय विचारले हो? मसावी. कशाला आगाऊ धंदा करायचा पुढला, लसावी काढत बसायचे. मसावी विचारले परीक्षेमध्ये, असेच विचारतात मसावी. त्यावेळेस काय करायचं? आता मसावी म्हणजे पूर्ण संख्या, यांनी पूर्ण संख्याला गेला, यांनी पूर्ण संख्याला गेला, यांनी पण पूर्ण संख्याला केलेला आहे.
13 पाचे किती रे? 65. 65 गुणिले 3 करा. 5 त्रिक 15 ला 5 हातचेले 1. 6 त्रिक 18 आणि 1 19 म्हणजेच मसावी काय आला मित्रांनो? 195. हा या 1365, 1560 आणि 1755 या संख्यांचा काय आला? मसावी आलेला आहे. त्यानंतर आपल्याला ही पद्धत झाली कशी? पूर्ण संख्यांचा लसावी मसावी. त्यानंतर अपूर्णांक संख्या जेव्हा देतात त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला लसावी मसावी काढावा लागतो, त्याचे फॉर्म्युले काय असतात ते पाहणार आहोत आपण. लक्ष द्या इकडे. समजलं असेल तर कमेंट करा. अगदीच नवीन विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती आहे मित्रांनो. कायमस्वरूपी गणित असा विषय आहे जे की तुम्हाला मार्क देऊन जातो, लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला अपूर्णांकाचा मसावी पाहिजे. अपूर्णांकाचा मसावी आणि त्यानंतर अपूर्णांकाचा लसावी. हे थोडस किचकट आहे, जास्त नाही. काय? हे थोडस किचकट आहे. तर मित्रांनो, जेव्हा आपल्याला अपूर्णांकाचा मसावी तेव्हा अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी असं आपल्याला मांडावं लागतं. छेदाचा लसावी. आणि त्यानंतर इथे जेव्हा अपूर्णांकाचा लसावी आपल्याला विचारला जातो तेव्हा अंशाचा लसावी छेदाचा मसावी हा फॉर्म्युला लक्षात घ्या. आणि या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला इथून पुढले सर्व गणित सॉल्व्ह करायचे आहेत. आता उदाहरणादाखल डायरेक्ट घेऊ आपण. तर पहिलं उदाहरण असं आहे 22/15 कॉमा 32/21 कॉमा 7/30 आपल्याला सांगितलंय लसावी मसावी काढा. एवढंच उदाहरण आहे. लसावी मसावी काढा. आता मित्रांनो, याची फोड करताना फक्त आणि फक्त अंशाचा विचार करायचा. अंश कशा म्हणायचं? या वरल्या संख्यांना अंश म्हटलं जातं म्हणजे, आणि खाल्ल्या संख्येला छेद म्हटलं जातं. 22/15 32/21 7/30 काय? 7/30. आता स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे जायचंय, लक्षात घ्या. आता आपल्याला अंशाचा मसावी काढायचंय, छेदाचा लसावी एकदाच काढा, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. लक्षात घ्या, एकदाच दोन्ही गोष्टी करून घ्या स्टेप बाय स्टेप. बघा, अंशाचा मसावी किती? 22, 32 आणि 7. याला एक रखाना करा. 15, 21 आणि 30 याला एक रखाना करा. आपलं उत्तर येऊन जाईल. म्हणजे हे छेदातलं आहे, हे अंशाचं आहे. त्याप्रमाणेच बघा, याचा 1नेच भाग जातो. हा मसावी क्लिअर झाला याचा बरं का मित्रांनो. अंशाचा मसावी झाला 1, बरोबर. त्यानंतर आता भाग देत चला. 1 22 ला 22, 32 ला 32, 7 ला 7. दोन्ही भाग जातो. बेक बे बेक बे बेक बे बेसक 12, 7 ला 7 झाले. संपला विषय. इथेच याला स्टॉप करून टाका. इथेच याला स्टॉप करा. आता त्यानंतर इथे भाग जात नाही, बरोबर. इथे काय भागच जात नाही. आता या संख्यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे आपल्याला. इथे गुणाकार करून घ्या सरळ सरळ. 2 11 2 22 16 22 गुणिले 16 गुणिले 7. 7 2 14 ला 4 हाचेले 2 सॉरी 1. 7 2 14 आणि 1 15 154. 16 ने भाग द्या लगेच. 16 चोक 16 चोक 64 ला 4 हाचेले 6. 80 680 ला 6 हाचेले 8. 16 1 16 16 8 24.
2464 आलं. त्यानंतर आता इथे 3 ने भाग जातो भाऊ. 3 एक 3, 3 5 15, 3 5 15, 3 7 21, 3 1 3 0. त्यानंतर 5 ने जातो 5 1 5, 7 ला 7, 5 2 10. यस, संपला विषय. इथे पण विषय क्लिअर झालेला आहे. पुढे जाऊ आपण आता. याचा मसावी किती आला? छेदाचा मसावी किती आला? मसावी आला छेदाचा 3 आणि लसावी किती आला? लसावी 3 5 15, 15 15 7 5 दर्शे 105 गुणिले 2, 105 गुणिले 2, 5 2 10 0 चले 1 1 ला 1 2 म्हणजे 210 आला. काय आला? 210 लसावी 210. त्यानंतर पुढे बघा, अपूर्णांकाचा मसावी. जेव्हा तुम्हाला आता फक्त काय विचारले, लसावी आणि मसावी काढा. तर अंशाचा लसावी बघा काय करायचं आहे आपल्याला. अपूर्णांकाचा लसावी काढताना अंशाचा लसावी किती आहे रे बाळांनो? इथे आहे. तर लसावी बरोबर काय येईल? अंशाचा लसावी भागिले छेदाचा मसावी. छेदाचा मसावी. छेद आहेत हे छेद आहेत बरोबर, आणि हे अंश आहेत. हे क्लिअर असणं गरजेचं आहे बरं का आपलं. छेदाचा मसावी किती आहे हो? 3 आहे. म्हणजे 3. छेदाचा मसावी 3. आता त्यानंतर तुमचा मसावी कसा काढायचा? मसावी अंशाचा मसावी काय आहे? 1 आहे. आणि छेदाचा लसावी काय आहे? 210 आहे. तर याचं उत्तर अशा पद्धतीने तुम्हाला देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या घटकामध्ये तुम्हाला काय अडचण असेल तर विचारा मला. अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म्युला अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी भागिले छेदाचा लसावी. ओके. त्यानंतर अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा लसावी. अंश म्हणजे काय? याचा लसावी भागिले छेदाचा मसावी. घेतलाय का हो मी इथे? बघा बरं, इथे घेतलंय का? लसावी बरोबर 2464 भागिले 3 अपूर्णांकाचा लसावी. अपूर्णांक म्हणजे ही पूर्ण संख्या आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं सोल्युशन करणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये दुसरा एक प्रकार विचारला जातो. कधी कधी तुम्हाला पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं सुद्धा उदाहरण दिलं जातं. तेव्हा काय करायचं? सॉरी, ठीक आहे. चला, 4.1/2 कॉमा 3.3/4 कॉमा 7.1/2. आता यांचा तुम्हाला फक्त आणि फक्त मसावी काढायची. यांचं काय करायचंय? फक्त मसावी काढायची. मसावी म्हणजे कोणता घटक करावा लागेल आपल्याला? अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी छेदाचा लसावी. आता मित्रांनो, हे पूर्णांक युक्त अपूर्णांकाच्या रूपामध्ये आहेत. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकामध्ये कसं करायचं ते सांगतो सुरुवातीला. बेछोक 8, 8 आणि 1 9, 9/2 म्हणजे या दोन संख्येचा गुणाकार प्लस ही वरली संख्या. लक्षात ठेवा. 4 त्रिकोण 12, 12 आणि 3 15/4. त्यानंतर 7 2 14, 14 आणि 1 15/2. यस. आता हे झाले आपल्याला मागच्या गणितासारखं साध्या अपूर्णांकात रूपांतर झालेलं आहे बरोबर. आता आपल्याला त्यांचं काय करायचंय? मसावी आणि लसावी अशा पद्धतीने काढायचंय. आपल्याला फक्त मसावी विचारलंय. मसावीचं फॉर्म्युला काय येतो? अंशाचा मसावी काढून घेतो लगेच. 9 15 15 काय येईल हो? 3 त्रिक 9, 3 5 15, 3 5 15. याचा मसावी आला अंशाचा 3 आला. मसावी कितीला? 3 आला. छेदाचा लसावी काढायला सांगितले आपल्याला. बघा 2 4 2. याचं काय करायचंय?
लसावी काढायचे. दोन्हीच बेक बे बेदुनी 4 बेक बे बेदुनी 4. लसावी किती आला? 4 आला. आता आपल्याला काय विचारले त्याप्रमाणे आपल्याला सोडवायचे. बस संपला विषय तेच. आता अपूर्णांकाचा फक्त आणि फक्त मसावी विचारले. अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी. अंशाचा मसावी किती काढलाय मी? 3. अंशाचा मसावी 3 आणि छेदाचा लसावी फॉर्म्युल्यानुसार छेदाचा लसावी 4 बरोबर. उत्तर असेल 3/4. उत्तर काय असेल? 3/4. अशा पद्धतीने तुम्हाला याचं सोल्युशन करणं गरजेचं आहे. चला मित्रांनो, सांगा मला आता पुढे काय करायचं. हे झालं अपूर्णांकाचं. च्या पुढे आपल्याला पुढला स्टेप पाहिजे आहे. या घटकावर अजून एक प्रश्न घेऊ आणि पुढल्या स्टेप कडे वळू. दहा छेद सात कॉमा 55/28 55/28 कॉमा 90/63 90/63. आता आपल्याला याच्यात काय करायचंय? व्यवस्थितरित्या आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता बघा, अंशाचा मसावी लसावी दोन्ही करून घेऊ. 10 55 90 छेद बघा 7 28 63. रेषा ओढून घ्या पटपट. आता याचा मसावी 5 दुनी 10 5 1 5 5 1 5 5 1 5 85 40. ओके. बे बेक बे 11 11 92 18 92 18. यस. आता मसावी किती आला याचा? मसावी किती आला? 5 आला. लसावी 11 9 99 99 गुणिले 10 990 आला. 990 आला. स्टेप 1 कंप्लीट झालेली आहे. पुढे जाऊ. 7 नीच भाग जातो याला. 7 1 7 7 चौक 28 7 9 63. आता 9 याचा मसावी किती आला मित्रांनो? छेदाचा मसावी आला 7. 9 7 63 गुणिले 7 केल्यानंतर आपल्याला लसावी मिळून जाईल. लसावी बरोबर 9 चौक 36 किंवा 9 चौक 36 गुणिले 4 करू आपण. 6 चौक 24 ला 4 चिले 2 4 12 2 14 144 आला. 144. आता या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला अपूर्णांकाचा मसावी काढायचे. तर अंशाचा मसावी किती आहे? 5 आहे भागिले छेदाचा लसावी किती आहे? 144 आहे. तेव्हा आपल्याला अपूर्णांकाचा मसावी मिळेल. त्यानंतर अपूर्णांकाचा लसावी अंशाचा लसावी 990 आहे भागिले आणि छेदाचा मसावी 7 आहे. म्हणजेच आपल्याला अपूर्णांकाचा लसावी मिळेल. अशा पद्धतीने तुम्हाला अपूर्णांकाचा किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा लसावी मसावी काढावा लागतो, विचारलं जातं. त्यानंतरचा घटक असा आहे. त्यानंतरचा दशांश अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी पाहायचा आहे आपल्याला. दशांश अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी पाहायचं. त्यातला पहिला क्वेश्चन असा आहे बघा. दशांशाचा मसावी लसावी. दशांशाचा बरं का मित्रांनो. दशांश म्हणजे काय रे? दीड कसं लिहितो आपण? दीड प्रत्येक वेळेस दीड असं लिहित नाही आपण. तर यालाच काय करतो आपण? बेक बे 3/2
याला जर भाग दिला, बेक बे, बे पंचे 10, हे 1.5 झालं. याला साधा अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक म्हणतात त्याला. बरोबर. आणि जेव्हा तुम्हाला आवृत्ती दर्शवली जाते, समजा आता 100/3, ही आवृत्ती चालू आहे, याला काय म्हणायचं, आवृत्ती दशांश अपूर्णांक असे म्हणायचं. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला, दशांश अपूर्णांकाचा लसावी मसावी म्हणजे अशा दशांश मध्ये तुम्हाला जेव्हा एखादी संख्या दिली जाते आणि त्यांचा लसावी मसावी काढा या संख्यांचा असं विचारलं जातं, तेव्हा त्याचा लसावी मसावी कसा काढायचा आज शिकवतो. ओके. त्यातला पहिला प्रश्न आहे बघा, 22.5 कॉमा 0.75 0.75 कॉमा त्यानंतर 15चा मसावी 15चा मोसावी 15चा मोसावी व लसावी काढा व लसावी काढा व लसावी काढा क्वेश्चन मार्क. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये मागच्या गणितानुसारच आपल्याला सोडवायचंय, याच्यात काही वेगळं नाही आणि आपल्याला पॉइंट उत्तर आल्यानंतर द्यायचंय, हे लक्षात ठेवा. उत्तर आल्यानंतर द्यायचंय. थोडंसं माइंड चालवा, तोपर्यंत मी पेन मध्ये शाई भरून घेतो आणि त्यानुसार आपल्याला स्टेप बाय स्टेप पुढे जायचंय. आता मित्रांनो लक्षात घ्या, 22.5 0.75 आणि 15 दिलेलं आहे. तर याचं संतुलन करायचंय आपल्याला. दशांश संतुलन म्हणतात त्याला. काय म्हणतात? दशांश संतुलन. जेव्हा संतुलन कराल तुम्ही याला, 22.5 किती अंक आहे तो? एकच अंक आहे, लक्षात घ्या. 0.75 आणि 15 दिलेलं आहे. याचं संतुलन बघा. आता व्यवस्थित लक्ष द्या, कारण हे गणित चुकण्याची शक्यता असते. आता बघा मित्रांनो, इथे एक अंक पुढे आहे दशांश, इथे 2 अंक आहे, इथे पूर्णांक संख्या आहे म्हणजे 15 आहे. ओके. आता मी इथला जर दशांश काढला, इथला पण काढला, इथे एक 0 द्यावं लागेल मला. बरोबर. म्हणजे 2250 झाली. बरोबर. परत इथे 75ला 75 ठेवावं लागेल, कारण 2 अंक आहेत म्हणून. आता इथले 2 आहेत म्हणून इकडे 2 0 द्या. 1500 झाली. काय झालं? 1500 झालं. आता अर्ध काम झालेलं आहे आपलं. आता याला काय करा तुम्ही, फक्त लक्षात ठेवा की दशांशच्या पुढे 2 अंक होते, एवढंच लक्षात ठेवा उत्तर येऊपर्यंत. एकदा उत्तर आलं की त्याच पद्धतीने आपल्याला 2 अंक दशांशच्या पुढे असणं गरजेचं आहे, जे की उजव्या हाताकडून 2 अंक सोडून आपल्याला दशांश द्यायचं. उत्तर आलेलं असेल आपलं. आता चला याला भाग देऊन घेऊ आपण. डायरेक्ट देऊ. 25 9 225 0 दिला. 25 3 75, 25 सक्क 150 0 दिला. त्यानंतर परत 3 ने जाईल. 3 3 9 0 दिला. 3 1 3, 3 2 6 0 दिला. त्यानंतर 10 ने जाईल. 10 1 10, 10 3 30, इथे 1 ला 1, 10 2 20. आता कुठे भाग जाणार नाही. आता तुम्हाला मागच्या स्टेप मध्ये जेव्हा आपण पूर्ण संख्याचा लसावी मसावी काढतो, त्याप्रमाणेच सर्व संख्याला भाग जाणारी संख्या कोणती आहे हो? 25. सर्व संख्याला भाग जाणारी दुसरी संख्या कोणती आहे हो? 3 आहे. म्हणजेच मोसावी काय आला आपला? 25 गुणिले 3 आला. बरोबर 75. आता बघा पुढे जायचंय आपल्याला. परत मसावी 75, लसावी 25 3 75, 750. 750 गुणिले 3 2 6, 6 0 0, 6 5 30 ला 0 हाचेले 3, 7 42 42 आणि 3 45. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये म्हणजे मी लक्षात काय ठेवायला सांगितलं होतं
की दशांशच्या पुढे किती अंक आहेत हे ठेवायला सांगितलं होतं. दशांशच्या पुढे 2 अंक आहेत म्हणजे इथे दशांश द्या 0.75 0.75 माझा काय आलेला पाहिजे, मसावी आलेला पाहिजे. आणि दशांशच्या पुढे परत 2 अंक सोडून आपल्याला द्यायचं म्हणून इथं पण लक्षात ठेवा. आणि माझा लसावी आलेला आहे 45, लसावी 45 आणि मसावी 0.75 हा माझा आलेला असेल. लक्षात आलं. म्हणजे आपल्याला संतुलन केल्यानंतर कॉमन संख्या तयार होतात आणि कॉमन संख्यांचा लसावी मसावी काढून आपल्याला जो काही 2 सोडून दशांश आहे तो 2 सोडून दशांश द्यायचा आहे. 2 अंक सोडून आपण दशांश दिलेला आहे. अशा पद्धतीने दशांश अपूर्णांकाचा लसावी मसावी आपल्याला सोडवता येतो. त्यानंतर एक प्रश्न बघू याच पद्धतीतला. आता हे पटपट पटपट करून दाखवायचे तुम्हाला. 1.7 कॉमा 0.51 0.51 कॉमा 0.153. आता मित्रांनो लक्षात घ्या, लगेच याचं सोल्युशन लगेच करू आपण. 1.7 आहे, 0.51 आहे, 2 संख्या आहेत, 0.153 आहे म्हणजे 3 सोडून आहे. इथं 2 सोडलेत म्हणून आपण इथे 1 शून्य द्या. इथे 1 सोडलाय म्हणून इथं 2 शून्य द्या. ओढा रेष पटापट, ओढा रेष ओढा. झाल्या तयार संख्या. हे शून्य, या अलीकडल्या शून्याची किंमत नसते, पुसलात तरी चालेल किंवा तुम्हाला तिथे इग्नोर करायचं त्या आधीच्या शून्याचं. आता लक्षात आलं असेल 17 17 1 17 0 0 17 3 51 0 17 17 सक्क दुगदर्श 17 7 19 17 8 36 17 9 17च्या 9 17चा 9 पर्यंत पाडा जेव्हा म्हणाल 17 9 53. त्यानंतर 10 ने जातो का 10 10 100 10 त्रिक 30 9 ला 9 यस. त्याप्रमाणे 3 ने जातो का 3 1 3 3 त्रिक 9 10 ला 10 जशाच तसं. आता मला सांगायचे या घटकेमध्ये तुम्हाला हे काय मिळाला हो, आपला मसावी काय मिळाला. मसावी हा 17 मिळाला सर. ठीक आहे, दशांशा नंतर विचार करू आपण. 17 आहे 170 7 त्रिक 51 51 गुणिले हे 10 त्रिक 30. बघा लक्षात घ्या काय म्हटलंय 17 गुणिले 10 गुणिले सॉरी असं आडवं मांडावं लागेल आपल्याला. 170 10 त्रिक 30 90 0 0 9 7 63 ला 3 हाचेले 6 9 1 9 9 6 153. म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या 153. 1 5 3 किती 0 0. आता किती सोडून आहे हो, किती सोडून आहे 3 सोडून आहे. कुठं 1 2 3 जास्तीत जास्त दशांश कुठे आहे 3 सोडून आहे. त्याप्रमाणे 3 सोडून इथे द्या 1 2 0 इथं परत 0 म्हणजेच 0.017 हा मसावी आला आणि लसावी आलेला आहे तुमचा 15.3000. लक्षात 300 म्हणजेच 15.3 हा तुमचा लसावी आला आणि मसावी आला तुमचा 0.017. अशा पद्धतीने तुम्हाला लसावी आणि मसावी काढावा लागतो. या प्रकरणातील म्हणजे या घटकातील लास्ट उदाहरण बघू आपण काय आहे. थोडस वेगळं पण आहे याच्यामध्ये. शून्य 0.12 0.12 3.60 त्यानंतर व 1.08 याचा तुम्हाला लसावी काढायचे फक्त आणि फक्त लसावी काढायचे. मसावी नका काढू तुम्ही. काय काढायचे लसावी काढायचे फक्त लसावी काढायचं आहे. बघा व्यवस्थितरित्या सोडवल्यानंतर
सॉरी, फक्त आणि फक्त लसावी काढायचा आहे. आता मित्रांनो, प्रत्येक संख्येच्या दशांश नंतर 2 अंक सोडलेले आहेत. दशांश नंतर 2 अंक सोडलेले आहेत. उजव्या साईडकडून 2 2 2. इथे काय करायचं नाही, दशांश काढून टाका डायरेक्ट आणि भाग देऊन घ्यायचे पटापट. बघा 12 ने जातो, 12 1 12, 12 त्रिक 36, 0, 12 9 अष्टोदर्श. त्यानंतर 3 1 3 0, 3 त्रिक 9. झालं, झालं, कामच झालं याच्यामध्ये, काय अवघड. त्यानंतर 10 त्रिक 30, 12 त्रिक 36, 36 गुणिले 30, 0, 6 त्रिक 18, 8 1, 6 त्रिक 3 त्रिक 9 1 10. किती सोडून आहे? 2 सोडून होता मित्रांनो, इथे 2 सोडून होता बरोबर. तर 2 सोडून द्या, 1 2. हा आला माझा लसावी. काय आला? लसावी आलेला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हा काय आहे? अपूर्णांकाचा सॉरी दशांश अपूर्णांकाचा लसावी मसावी आहे. त्यानंतरचा प्रश्न बघू. आता आपण शाब्दिक उदाहरणाकडे, इतर पद्धतीचे शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत, जे की आपल्याला शब्दामध्ये विचारले जातात मित्रांनो आणि वारंवार विचारले जातात. हे संख्यावर आधारित होते आणि शब्दावर आधारित प्रश्न परीक्षेला हमखास विचारले जातात. तेव्हा काय करणं गरजेचं आहे ते पाहू. त्यातलाच बघा प्रश्न, 2 संख्यांचा गुणाकार. एक पहिला प्रश्न आहे, 2 संख्यांचा गुणाकार. 2 संख्यांचा गुणाकार 2160 आहे. 2160 आहे. 2160 आहे. मसावी 12 असल्यास लसावी किती? मसावी 12 असल्यास लसावी विचारलेला आहे तुम्हाला. लसावी किती? क्वेश्चन मार्क. मसावी 12 असल्यास लसावी किती असं विचारलेलं आहे. तर तुम्हाला लसावी काढायचंय. तर विद्यार्थी मित्रांनो, एक नियम लक्षात ठेवा. लसावी मसावी मध्ये 2 संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या लसावी आणि मसावी इतका असतो. परत एकदा रिपीट करतो. 2 संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या लसावी व मसावी इतका असतो. बघा इथे मग 2 संख्या बरोबर काय असेल हो? 2 संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. लक्षात ठेवा, लसावी गुणिले मसावी. आता 2 संख्यांचा गुणाकार दिलेला आहे आपल्याला. 2 संख्याचा गुणाकार काय दिलाय? 2160 बरोबर. आपल्याला दिलेला काय हो? मसावी दिलाय. लसावी गुणिले 12. लसावी गुणिले 12 दिलेला आहे. त्याप्रमाणेच आपल्याला हा लसावी गुणिले 12 या समीकरणामध्ये गुणाकार आहे. मग आपल्याला जर फक्त लसावी काढायचा म्हटलं तर काय करावं लागेल? लसावी गुणिले 12 हे इकडे येऊन काय होतील? छेदामध्ये येतील. 2160 भागिले 12 बरोबर लसावी. बरोबर. 12 1 12, 12 1 12, 12 8 96, 0. लसावी बरोबर 180 हे तुमचं लसावी आलेला आहे. आपल्याला ऑलरेडी आपल्याला काय दिलेलं आहे? 12 हे काय दिलेले आहे? 12 हे मसावी दिलेला आहे. कधी कधी तुम्हाला याच घटकामध्ये कधी कधी प्रश्न विचारला जातो. या घटकामध्ये काय केला जातो? प्रश्न विचारला जातो की लसावी मसावी अंक अंक आहे तर त्या संख्या काय काढा. संख्या कोणत्या असू शकतात किंवा त्या संख्या काय असू शकतात. त्यावेळेस तुम्हाला काय पद्धत वापरावी लागेल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, कशा पद्धतीने ते सोडवायचे उदाहरण. पण आधी हे स्टेप बाय स्टेप पाहू. त्यानंतरचा असा बघा, याच्यामध्ये काय विचारले थोडंसं वेगळं आहे.
दोन संख्या दोन संख्या 4x व 6x असून 4x व 6x असून 4x व 6x असून यांचा मसावी 16 आहे. यांचा मसावी 16 आहे. यांचा मसावी 16 आहे. लसावी 96 आहे तर लसावी 96 आहे तर x बरोबर काय? तर x बरोबर क्वेश्चन मार्क. x बरोबर काय असा प्रश्न केलेला आहे. तर x ची आपल्याला किंमत काय असेल हे आपल्याला सोडवायचंय. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, दोन संख्या 4x व 6x असून यांचा मसावी 16 आहे व लसावी 96 आहे. मागच्या उदाहरणात मी एक वाक्य बोललो होतो, दोन संख्यांचा गुणाकार हा त्या संख्यांचा लसावी आणि मसावी इतका असतो, म्हणजे समसमान असतो असं म्हणायचं होतं मला, बरोबर. त्याप्रमाणेच आपल्याला दोन संख्या 4x गुणिले 6x बरोबर 16 गुणिले लसावी किती आहे? 96 आहे. पहिली संख्या, दुसरी संख्या, मसावी, लसावी अशा पद्धतीने आपल्याला येथे मांडणी करायची आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, 6 चौक 24, 24 आणि x चा गुणाकार 24x वर्ग, हे विसरायचं नाही अजिबात. 16 सखी 96, 16 सखी 96, त्यानंतर 96 ला 6 चेले 9 आणि 16 चा पाडा 9 पर्यंत म्हणायचंय तुम्हाला. किंवा एकदम सोपी पद्धत, हे कॅल्क्युलेशन करूच नका, डायरेक्ट 24 इकडे आणू आपण. 16 गुणिले 96, x वर्ग बरोबर 16 गुणिले 96 म्हणजे अगदी सोपं होऊन जाईल, भागिले 24. 8 त्रिक 24, 8 दुनी 16, 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 दुनी 6 आणि आपल्याला x ची किंमत 2 दुनी 4 आणि 3 दुनी 6 आणि x ची किंमत आपल्याला लगेच मिळून जाईल. x वर्ग बरोबर 64 आहे. काय आहे? x वर्ग बरोबर 64 आहे. तर x बरोबर काय असेल? आता इथे बघा, x वर्ग बरोबर 64, तर x बरोबर, अरे 8 चा वर्ग आहे ना बे 64, 8 चा वर्ग 64 आहे, म्हणून आपल्याला x बरोबर 8 हे उत्तर द्यावं लागेल. अशा पद्धतीने आता त्या संख्या कोणत्या असतील? तर x बरोबर 8 असेल तर पहिली संख्या असेल 8 चौक 32 आणि 8 संग 48, 8 चौक 32 आणि 8 संग 48. अशा पद्धतीने तुम्हाला या घटकामध्ये प्रश्न विचारले जातात. त्यानंतरचा एक प्रश्न आहे, जेव्हा तुम्हाला संख्या काढा, लसावी मसावी देतात आणि संख्या काढा असं विचारतात, त्यावेळेस काय करायचं ते शिकवतो. काय असतं ते? लसावी 510, लसावी 510 व मसावी, मसावी व मसावी 34 असल्यास, 34 असल्यास व मसावी 34 असल्यास लहान संख्या सांगा. लहान संख्या सांगा.
क्वेश्चन मार्क. लहान संख्या सांगा क्वेश्चन मार्क. तर आपल्याला काय सांगितलंय, लसावी 510 मसावी 34 असल्यास लहान संख्या सांगा असं विचारलेलं आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, लसावी भागिले मसावी करा. तुम्ही काय करा, लसावी भागिले मसावी करा. तुम्हाला लगेच तुमची लहान आणि मोठी संख्या असामायिक अवयवातून येऊन जाते. लक्षात घ्या, 510 भागिले 34 17च्या पाड्यामध्ये आहे का हो? यस. 17 दुनी 34, 17 त्रिक 51, 0 बेक बे बेक बे बे 510. याचे असामायिक अवयव पाडायचे तुम्हाला. या 15चे असामायिक अवयव कोणते पडू शकतात रे? 5 त्रिक 15, 3 5 15 एकच पडतात. लक्षात ठेवा, 3 5 15 असामायिक झाले. आता बघा, मसावी गुणिले असामायिक अवयव काय आहेत? 34 गुणिले 3, 4 त्रिक 12 2 अचले 1, 3 त्रिक 9 1 10, 102 ही पहिली संख्या असेल. दुसरी संख्या 34 गुणिले 5, 5 20 ला 0 अचले 2, 5 त्रिक 15 9 17, 170 ही दुसरी संख्या असेल. म्हणजे ही पहिली संख्या, दुसरी संख्या. आता लहान कोणती म्हटली? अरे लहान आहे 102. काय आहे? लहान संख्या ही 102 आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या घटकावर तुम्हाला काय करता येतं, सोल्युशन काढता येतं. आता असाच एक उदाहरण देतो, त्यात पण तुम्हाला लहान संख्या काढायची आहे. हे समजलं असेल असं गृहीत धरतो. पुढे जाऊ. ज्यांना एखादा भाग समजला नसेल तर रिपीट करायचं आणि बघायचं, म्हणजे त्याच्यामुळे तुमचं काय होईल, तो कन्सेप्ट क्लिअरच होऊन जाईल. लक्षात घ्या, तो कन्सेप्ट क्लिअर होईल एकदम. दुसरं उदाहरण आहे, दोन संख्यांचा लसावी दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे व मसावी पहिलीच वेलांटी द्या बरं का, लसावी आणि मसावीला. विभाज्याची पहिलीच वेलांटी आहे वी. ओके, कुठे कुठे मी दुसरी पण दिलेली आहे, इग्नोर करा त्याला. लक्षात आलं. अनुक्रमे 48 व 4 आहे तर 4 आहे तर त्यापैकी लहान संख्या सांगा. त्यापैकी लहान संख्या सांगा. सेम उदाहरण मागच्या सारखंच आपल्याला सोडवायचे. आता बघा काय आहे, 48 लसावी 48 मसावी 4 आहे. 48 भागिले 4 करा. 4 1 4, 4 2 8. याच्या असामायिक अवयव पाडा. मित्रांनो, असामायिक अवयव जवळ जवळचे असले पाहिजेत. सर इथं 2चा आणि 6चं पण होऊ शकतं, 3चा आणि 4चं पण होऊ शकतं. नेमकं कोणतं घ्यायचं? तर मित्रांनो, जेवढे आपल्याला सुटेबल वाटतील ते घ्या. त्यातले काय सुटेबल वाटतील ते घ्या. 3 आणि 4 घ्या, म्हणजे तुमचं उत्तर अजिबात चुकणार नाही. कारण जवळजवळचे असामायिक म्हणजे जवळजवळ असणारे पाहिजे. जसं मी 5 3 घेतलं मागच्या उदाहरणामध्ये, तसं 2 6 खूप फरक आहे. याला परत 2 ने भाग जातो असं नाही. असामायिक म्हणजे सामायिक नसलेले. लक्षात घ्या, हे सामायिक असतात. लक्षात घ्या, याच्यामध्ये 2 ने 6 ला परत भाग जातो, त्याच्यामुळे हे टाळा आणि ते घ्या. बरोबर. आता लक्षात घ्या, पहिली संख्या लहान संख्या शोधायची आपल्याला. 4 गुणिले 3 बरोबर 12. मोठी संख्या 4 गुणिले 4 बरोबर 16. ही लहान संख्या आली, ही मोठी संख्या आली. अशा पद्धतीने तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, लहान संख्या आणि मोठी संख्या, लसावी मसावी हा परिपूर्ण घटक तुम्हाला एका तासामध्ये व्यवस्थितरित्या प्रत्येक उदाहरणासहित आणि व्यवस्थित समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये कळवा नक्कीच. आणि या पुढला भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. आणि जे काही आपल्या आजूबाजूला पोलीस भरती करणारे किंवा पोलीस भरती करू इच्छिणारे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी
यांच्यासाठी ऑनलाईन प्लस ऑफलाईन प्लॅटफॉर्म भोसरी पुणे PCMC मधला प्रथमच प्लॅटफॉर्म आणि प्रयोग आम्ही सादर करत आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर जर भविष्यामध्ये कोरोनाचा वेग वाढला आणि असेच कोरोनासारखे अनेक आजार आले तर तुमचं नुकसान न व्हावं यासाठी ऑनलाईन प्लस ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीमध्ये चालू केलेला हा प्लॅटफॉर्म आहे. तर तुम्ही आमच्या अकॅडमीला भेट देऊ शकता. जर तुम्ही भोसरी एरियापासून जवळच राहत असाल तर आमच्या अकॅडमीला भेट द्या. आळंदी रोड टिंगरे पेट्रोल पंपाच्या समोर भोसरी पुणे येथे आपली ऑफलाईन अकॅडमी आहे. ऑनलाईन अकॅडमी ऑल महाराष्ट्रामध्ये आहे. अशा पद्धतीने तुम्ही आणि ऑनलाईन अकॅडमीसाठी तुम्हाला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे आणि जे प्लेसवर येऊ शकतात त्यांनी प्लेसवर यायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. थांबतो मी इथेच आणि उरलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद. जय हिंद.